आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती शहर और जिले में जोश खरोश से मनाई गई। जयंती में मराठा रिजर्वेशन और मराठा जंगजू मनोज जरांगे पाटिल के पोस्टर लहराए गए। कांग्रेस राष्ट्रवादी ने उद्धव ठाकरे को वजीर आला बनाया था। एमआईएम को नाम रखने वाले अब भारतीय जनता पार्टी के साथ जा रहे हैं। इसी वक्त जमहूरियत खत्म हो गई। रुकन पार्लियामेंट असदुद्दीन अवैसी का बयान। अब खबरें तफसील से। छत्रपति शिवाजी महाराज के ताजपोशी को 350 साल हो रहे हैं। इस मौके पर 350 तलबा के लेझिम ग्रुप ने शिव जयंती के मौके पर गार्ड ऑफ ऑनर पेश करते हुए हुकूमत के सकाफती उमूर महकमे की जानिब से मुनक्किद महा सकाफती फेस्टिवल का इफ्तिताह अमल में आया। छत्रपति शिवाजी महाराज की ताजपोशी को 350 साल हो रहे हैं। इस मौके पर 350 तलबा के लेझिम वफ्द ने शिवाजी महाराज को खिराज अकीदत पेश किया। लेझिम ग्रुप ने क्रांति चौक पर लेझिम पेश करके माहौल को जज्बाती कर दिया। हुकूमत के सकाफती उमूर महकमे की जानिब से मुनक्किद महा सकाफती फेस्टिवल का इफ्तिताह भी इस मौके पर अमल में आया। म्युनिसिपल कॉरपोरेशन कमिश्नर जी श्रीकांत, अपर जिला कलेक्टर डॉक्टर अरविंद लोखंडे, डिप्टी पुलिस कमिश्नर नितिन बगाटे ने लेझिम में शामिल होकर तलबा के जोश खरोश में इजाफा किया। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण हार घालून आपण या ठिकाणी अभिवादन केलं आणि दिवसभर उत्साहात आपण विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि शासनाच्या वतीने महासंस्कृती अभियान सुद्धा आपण या ठिकाणी राबवत आहे। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विविध पैलू या ठिकाणी लोकांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के सिलसिले में मुनक्किद जुलूस में जाफरानी और नीले झंडे लहराकर झंडों की तौहीन करने वाले और स्टील के रॉड हाथों में लेकर दहशत फैलाने वालों पर पुलिस ने नजर रखकर सख्त कार्रवाई की। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के दौरान क्रांति चौक पर चंद नौजवानों ने हालात को खराब करने की कोशिश की। इसमें चंद नौजवान स्टील के रॉड लेकर शामिल हुए थे। ताहम पुलिस ने इन्हें बाहर निकालकर इनके पास से रॉड जमा कर लिए। ताहम स्टेज से हालात को खराब नहीं करने का ऐलान किया गया। शिवसैनिकांना कृपया आवाजाकडे लक्ष असू द्या। शिवसैनिकांना कृपया आवाजाकडे लक्ष असू द्या। तुम्हाला 3 वेळेस सांगतो, दांडे काठी झेंड्याची काठी दांडे आणि हे स्टीलचे जे झेंडे का तुम्हाला कृपया समजून सांगतो, विनाकारण एकमेकाला झेंडे फिरवताना आता एक तुमचा शिवसैनिक थोडंसं त्याला लागलं, त्याला समजावलं, कृपया झेंडे फिरू नका आणि एकमेकाला तुमच्या आनंदाला विरजन येऊ देऊ नका। अजून काय सांगायला पाहिजे तुम्हाला? आम्हाला आमची कारवाई करायला लावायची का? विनाकारण तुमच्या आजच्या आनंदावर विरजन पडेल। आता याच्यानंतर कायदेशीर कारवाई होईल बघा। आम्ही 3 वेळेस तुम्हाला समजून सांगतो, आजचा आनंदाचा तुम्ही फायदा घ्या ना, आनंद उत्सव साजरा करा। विनाकारण त्या आनंदावर विरजन पडू नका देऊ। आणि हे स्टीलचं घेऊन हातात काही गरज आहे का? इससे कबल क्रांति चौक पर जारी जुलूस में नीले और जाफरानी झंडे लहराकर झंडों की तौहीन करने की शुरुआत की गई थी। कई लोगों को झंडों के डंडे लगे और वो जख्मी भी हुए, ऐसी इत्तला मिली है। इस पर भी पुलिस ने सख्त कार्रवाई की।
सर्वप्रथम मी छत्रपती संभाजीनगर वासियांना सर्वांना छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे या शिवजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती संभाजीनगर येथे खूप हर्षोल्लासात आणि आनंदात साजरी केल्या जात आहे आणि पोलीस प्रशासन त्यासाठी कटिबद्ध आहे की आम्ही सर्व नागरिकांना एक सुरक्षित आणि आनंदी शिवजयंती साजरा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू आणि पुन्हा एकदा सर्वांना छत्रपती संभाजीनगर वासियांना हार्दिक शुभेच्छा। ट्रॅफिकमध्ये क्रांती चौकाकडे येणारे ट्रॅफिक वळवण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दल मीडिया थ्रू आम्ही सगळ्यांना कळवलेलं आहे। क्रांति चौक पर मरकजी मुमलिकती वजीर मालिया डॉक्टर भागवत कराड़ के हाथों परचम कुशाई करके छत्रपति शिवाजी महाराज जयंती का आगाज किया गया। इस मौके पर उन्होंने मीडिया से मुखातिबत में शिव जयंती की मुबारकबाद पेश की। सर्व मान्यवरांना विनंती आहे की शिव महोत्सवाच्या व्यासपीठावर आपण यावं। छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती आहे। त्यानिमित्तानं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर असेल, महाराष्ट्र असेल आणि देशभर असेल आणि जगात जिथं जिथं हिंदू समाज आहे त्या ठिकाणी ही जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली जाते। आणि विशेष म्हणजे हे वर्ष म्हणजे 350वा राज्याभिषेकचं वर्ष आणि या राज्याभिषेक सोहळासुद्धा संपूर्ण ठिकाणी साजरा केला जातो आहे। आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सकाळीच छत्रपती शिवरायाला अभिवादन करण्यासाठी या शिवछत्रपती जयंतीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, यावेळेसचे अध्यक्ष अनिल भाऊ बोरसे, महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पोलीस डेप्युटी कमिशनर आणि सर्वजण इथं आम्ही जमलेलो आहोत आणि सर्व उत्साहात आम्ही आज छत्रपती शिवरायाला अभिवादन करून छत्रपती शिवरायाचा आदर्श ठेवून या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जनतेच्या विविध सोयीसाठी काम कसं करता येईल ते आदर्श आम्ही ठेवणार आहोत। परत एकदा मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की आपण ही शिवजयंती अत्यंत उत्साहात आनंदात साजरी करावी आणि त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। शिवरायांनी जे राज्य केलं त्यांच्या आदर्शावर त्यांना समोर ठेवून किमान गोरगरिबासाठी, जनतेसाठी आणि शहरवासियांसाठी चांगलं काम करावं हेच आमचा आदर्श। जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना आम्ही आज खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा शिवजयंती अतिशय उत्साहात सगळ्यांनी साजरा करावी, शांततेत साजरा करावी ही सर्व शिवभक्तांना। शिवजयंतीला भारतीय जनता पार्टीचं सरकार मोदीजींच्या नेतृत्वामध्ये येणार 400+ सीट। साबिक रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे ने मीडिया से मुखातिबत में क्रांति चौक पर छत्रपति शिवाजी महाराज का मुजस्समा उद्धव ठाकरे के इख्तिदार में नस्ब करने की इजाजत देकर लोकसभा में पहुंचाया। ये कहते हुए डॉक्टर भागवत कराड़ पर तनकीद की। आम्ही संकल्प केला की काही लोक त्या ठिकाणी उड्या मारतात हिंदुत्व। आम्ही हिंदुत्व नाही का, म्हणजे यांचंच हिंदुत्व आहे का? आता सुद्धा त्या ठिकाणी जे राज्यमंत्री होते ते राज्यमंत्री धक्काबुक्की करीत त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही इतक्या वर्ष तुम्ही सगळं पाहिलं तर आता आम्हाला पण असं नाही, जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनलच आहे ना। आम्ही सर्व ओरिजिनल इथे या ठिकाणी आम्ही ध्वजारोहण केलं होतं आणि हे सांगितलं होतं त्यावेळेस आम्ही की इथे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी 1970ला सुरुवात केली होती ती पृथ्वीराज भाऊ यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी गवळीपुरात त्या ठिकाणी मी केली होती नवपुरा आणि नंतर संध्याकाळी गुलमंडीवर त्या ठिकाणी कीर्तन केलं होतं। श्रीकृष्णदास सिंदरकर यांनी कीर्तन केलं होतं आणि एक जल्लोष निर्माण झाला। त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग एक दोन गाड्या निघाल्या। आता मग खरंच करता 150 गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी असायचा। आता हे कोरोनामुळे त्या ठिकाणी मिरवणुका बंद झाल्या, परंतु नंतर मग मात्र आता खूप जोरात त्या ठिकाणी शिवजयंती ठिकठिकाणी साजरी होत आहे। आज मी या ठिकाणी सांगेल की आपण सर्वजण शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी आपली शिकवण दिली ती शिकवण सर्व धर्मियांना घेऊन चालायचं ही त्यांची शिकवण होती। त्यांच्यामध्ये फक्त एकच समाज नव्हता, सर्व समाज होता आणि म्हणून त्यांचं अनुकरण करून आपण पुढे
मी तर हे आता मी माझ्या पक्षाचं म्हणेन, माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवजयंतीची सुरुवात केली, आम्हाला सर्वांना सांगितलं. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून त्या ठिकाणी कोणतीही शिवसेनेची बैठक असो, मेळावा असो, त्या ठिकाणी छत्रपतींचं पूजन केल्यानंतरच आम्ही सुरू करतो. आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा ठेवून किंवा प्रतिमा ठेवून हे कधीही त्या ठिकाणी पूजन नाही केलं, पण आम्ही पूजन करतो. आणि म्हणून आमचं दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे असं माननीय बाळासाहेब नेहमी म्हणतात. आज माननीय उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी करतात आणि हा उद्धवजींच्या काळातला पुतळा आहे. त्यांच्या काळात आणि आदित्य ठाकरे जे आले ते उद्घाटन करायला, ते पर्यटन मंत्री होते आणि त्यांच्यामुळे हा पुतळा एकदम भयंकर. पालकमंत्री त्यावेळेस सुभाष देसाई होते आणि आम्ही सगळे या ठिकाणी स्थापन झाला. अप्रतिम असं त्या ठिकाणी तो उद्घाटनाचा कार्यक्रम एकदम जबरदस्त होता. असा तो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इकडे का चेहरा आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्याने गेले होते त्या निजामाच्या तिथे, म्हणजे किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी निजाम थांबले होते, त्यांना भेटायला गेले होते. आणि आमच्या गुलमंडीला, आमच्या पैठण गेटला, गुलमंडीला, सिटी चौकात, मच्छीकडं या सगळं महत्त्व हे की शिवाजी महाराज इथून गेले होते, म्हणून हा असा चेहरा तिकडे केला. आणि पुढे दिल्ली आहे, उत्तरेकडे दिल्ली आहे, पण दिल्लीकडे त्या ठिकाणी हा पुतळा जातो, असं ही स्कीम हे आपले मध्ये घुसायचा प्रयत्न आहे त्यांचा. ते मध्ये घुसायचा प्रयत्न म्हणजे ते त्यांना मी हळूच सांगितलं, तुमचं नाव डिक्लेअर झालेलं नाही, नाव दुसरंच काहीतरी दिल्लीहून येऊ लागलं. तुम्हाला असं म्हणायचं किंवा तुमच्या मतदारसंघात घुसायचा प्रयत्न करता येईल? माझ्या मतदारसंघात घुसायचा प्रयत्न करतात, पण ते काही करू शकत नाही. म्हणजे घुसखोरी त्यांची ही काही आमच्यासारखी नाही आहे. आम्ही जबरदस्त घुसखोरांना त्या ठिकाणी बरोबर सरळ करतो. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेन की त्याला मी सांगितलं, तुम्ही इतकं करून सुद्धा काही फायदा नाही, तुमचं नावच नाही आहे. असं म्हणायचं की आपण म्हणले की भाजपा हे शिवाजी महाराज खोटं हिंदुत्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. नाही, ते भाजपवाले सगळे खोटं हिंदुत्व दाखवतात. आज जर सत्तेमध्ये आपण, मोदी जर सत्तेमध्ये असतील तर त्यांना सर्व धर्मीयांना घेऊन चालावं लागतं. ते सर्व धर्मीय घेऊन ते चालतच नाही. म्हणजे बरोबर नाही. राज्यकर्ता जो असतो, छत्रपती शिवाजी महाराज राज्यकर्ते होते, पण त्यांनी कसं सगळ्यांना घेऊन चालले, तसं त्यांनी सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत त्यांना आहे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. छत्रपति शिवाजी महाराज का जुलूस क्रांति चौक पर पहुंचा. मनोज जरांगे पाटिल के पोस्टर लेकर मावड़े शिव जयंती में रिजर्वेशन का मसला लेकर शामिल हुए थे. शहर में छत्रपति शिवाजी महाराज जयंती के जुलूस में मराठा जंगजू मनोज जरांगे पाटिल की तस्वीरें, नाम के बैनर्स चंद नौजवान हाथों में लेकर एक मराठा लाख मराठा ऐसे नारे लगा रहे थे. जब छत्रपति शिवाजी महाराज की जयंती का जुलूस क्रांति चौक पहुंचा, तब जरांगे पाटिल के पोस्टर चंद नौजवानों ने लहराए और नारेबाजी करते हुए रिजर्वेशन का मसला उठाया. शिव जयंती में भी रिजर्वेशन का मसला लेकर मावड़े शामिल हुए थे. आइंदा साल शिव जयंती तक छावनी इलाके में मुजव्वज़ आराज़ी पर छत्रपति शिवाजी महाराज का मुजस्समा नस्ब किया जाएगा. ऐसा तयक़ुन मरकजी मुमलिकती वजीर मालिया डॉक्टर भागवत करार ने छावनी में समाजी खिदमतगार रुकमाजी जादव की जानिब से मुनक़्क़िद प्रोग्राम में मुखातिबत में दिया. भवानी आज छत्रपति शिवाजी महाराज यांची 394वी जयंती संपूर्ण देशभरामध्ये साजरी होत आहे. आणि हे साजरी करत असताना आम्हाला आनंद होतोय की सर्व जातीय धर्मीय एकत्र येऊन ही जयंती साजरी करतात. छत्रपती शिवाजी महाराज राजे होते, पण अण्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे मावळे जे होते, त्यांच्या युद्धामध्ये युद्ध करणारे सैनिक जे होते, सर्व जाती धर्माचे होते. म्हणून आज संपूर्ण भारत देशामध्ये शिवजयंती साजरी होते. ही साजरी करत असताना मला दुसरी गोष्ट नमूद करायची की हे वर्ष म्हणजे शिव छत्रपती राजा यांचा अभिषेकचं 350वं वर्ष. 350वं वर्ष सुद्धा साजरं केलं जात आहे. एकंदरीत शिवाजी महाराजांची राजनीती आदर्श होती आणि सर्वांना, सर्व प्रजाला एक चांगला न्याय मिळत होता. मी सर्वांची नावं मला पाठ आहेत. आता अण्णांनी नावं घेतल्यामुळे सर्वांचं अण्णांच्या माध्यमातून आणि रत्नांच्या माध्यमातून स्वागत झालेलं आहे. मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्वजण मिळून शिवजयंती साजरी करतोय. असंच प्रत्येक सणावारात एकत्र आलं पाहिजे. आणि रत्नाजी यांचं विशेष अभिनंदन. माननीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करताय आणि आपल्याला हेच सर्व पक्ष मिळून काम करायचं आहे. राहिला छावणीच्या विकासासाठी जी आपली मागणी आहे
ही इथं शिवाजी महाराजची पुतळ्यासाठी जागा आहे, पण पुढची जयंती आपल्याला त्या ठिकाणी आपण साजरी करू. त्याच्यासाठी लागणारा 10 लाखाचा पुतळा आणि 10 ते 15 लाखाचं जे असेल, मी आणि संजय शिरसाट, कारण या भागाचे ते आमदार आहेत, आम्ही दोघंजण मिळून 25 लाखाचा निधी देऊ. पण लवकरात लवकर अण्णा आम्हाला दोघांना चहा प्यायला बोलवा, ते आपली जावाई त्यांच्याकडे बसून पत्र देऊ. लवकरात लवकर त्याचं काय टेंडर असेल ते प्रोसिजर करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छावणीमध्ये बसू. एकंदरीत या भागाच्या विकासासाठी जे जे काय आपल्याला लागेल ते केंद्रातून आणून देण्याचा मदत करू. आपण पेपर वाचला असेल, माननीय मोदी साहेबांनी आपल्या विद्यापीठाला 100 कोटी रुपये दिले. किती? 100 कोटी रुपये दिले आणि जवळजवळ 25,000 कोटीची कामं या संभाजीनगरसाठी या 3 वर्षामध्ये मी मंजूर करून घेतले. मी या प्रसंगी मीरा रोड फसाद के बाद मुंबई में मकानात मुनहदिम किए गए. एकनाथ शिंदे को आइन चलाना है या बुलडोजर चलाना है, ऐसा सवाल रुकने पार्लियामेंट बैरिस्टर असदुद्दीन अवैसी ने सहाफती कॉन्फ्रेंस में किया है. आपको लगता है कि जो हिंदुस्तान में मुसलमान रहते हैं उन्हें डराया जा रहा है, कभी मॉब लिंचिंग के नाम पर, कभी ATS? मैंने तो ये तमाम बातें अपने पार्लियामेंट लास्ट सेशन में जो प्रेसिडेंट डिबेट हुआ था उसमें कही है. आज भारत के जो मुसलमान हैं जिनकी आबादी 17 करोड़ है, वो अपने आप को ऐसा महसूस करते हैं जिस तरह हिटलर के ज़माने में यहूदी महसूस करते थे अपने आप को. मैंने पार्लियामेंट में बात कही है ये, तो इसमें क्या, उसमें और छुपाना क्या है उसमें. मैंने यहाँ तक कह दिया कि हमको भारत के प्रधानमंत्री पर अब यकीन नहीं रहा है, क्योंकि वो उनकी ही सरकार में सब चीज़ें हो रही हैं. आप बताइए हल्द्वानी में क्या हुआ है, किस तरीके से वहाँ पर पुलिस फायरिंग में लोगों को जान ले चली गई उन लोगों की. मीरा रोड मामले पे वारिस पठान साहब को भी कल नोटिस दी गई, उनको नहीं जाने दिया गया. तो आप क्या जाएंगे वहाँ पर? क्यों, तो वहाँ काफ़ी लोगों की. नहीं, हम जाएंगे, क्यों नहीं जाएंगे, बराबर जाएंगे. अरे भाई, हम ही तो जा रहे हैं. ये जो बड़े बड़े पार्टीज के नेता है, इलेक्शन आएगा तो भीख मांगने जाएंगे. जब किसी का कारोबार बुलडोज़र से बर्बाद कर दिया गया, घर को बर्बाद कर दिया गया, ये लोग बेशरम है लोग कि इंसान की तकलीफ इनको दिखती नहीं. वोट के लिए जाकर अपनी गरज के लिए खुदगर्ज लोग हैं ये लोग. वन साइडेड एक्शन शिंदे सरकार ने ली, मैं उसका कंडेम करता हूं. बुलडोजर चलाते आप, इतने साल से क्या कर रहे थे? ये आपको सरकार चलाएंगे, बुलडोजर चलाएंगे या संविधान चलाएंगे आप लोग? ठीक है, उनके लोग काफ़ी जाके वहाँ भाषण भी कर रहे और सब जा रहे, मगर वारिस पठान जब जाने की बात, राजा सिंह को आज उन्होंने वहाँ पर ऐलान किया कि हम रैली निकालेंगे और वारिस पठान को दूसरे सब नोटिस दे रहे. यही तो हम बता रहे हैं. जितने महाराष्ट्र में क्या है, लव जिहाद के ऊपर 30-40 मीटिंगें हुई पूरे महाराष्ट्र में, उसमें कितनी गंदी बातें कही गई, प्रोवोकेटिव बातें कही गई. यहाँ की शिंदे सरकार तो आंख मूछ के बैठी थी कि हाँ चलो, उनकी सरपरस्ती हासिल थी. सुप्रीम कोर्ट में कोई केस डालता तो इनको केस बुक करना पड़ा. जब कभी भी कोई इस तरह का पब्लिक मीटिंग होती, थोड़े दिन पहले सुप्रीम कोर्ट में केस आया जिसे सुप्रीम कोर्ट ने कहा कि अगर इसमें कोई अनाप शनाप इलीगल बातें कहेंगे तो एक्शन लो. तो ये तो पूरा कर रहे हैं ना भाई. ये फाशिज्म है, ये मेजॉरिटेरियन पॉलिटिक्स का आप बेहतरीन मिसाल देख रहे हैं. अब वही तो मैं शुरू में कहा था आपसे कि आइडियोलॉजी पर तो मुकाबला नहीं हो रहा है ना. मुसलमानों से यही कहा जा रहा है कि तुम गूंगे, अंधे और बहरे बन के बैठो और इलेक्शन जब आएगा निकल के हमारे को सेकुलरिज्म के नाम पे वोट दे दो और खामोश बैठो. हम बर्बाद हो रहे हैं. अरे भाई, दिल्ली में 600 साल की मस्जिद के बाजू कब्रस्तान था. आप जाकर देखिए, विजुअल्स हैं. कब्रस्तान को डिमोलिश करें तो मुसलमानों के लाशों में कफन बाहर निकल कर आ गया. उसमें इतनी बेइज्जती, ये कोई तरीका है? तो ये हर जगह इसी हो रहा है. वारिस पठान को रोकेंगे, MIM के कार्यकर्ता को नहीं जाने देंगे, मगर जो RSS BJP के वो जाएंगे, वो जाकर जख्म पर नमक फेंकेंगे.
खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती शहर और जिले में जोश खरोश से मनाई गई। जयंती में मराठा रिजर्वेशन और मराठा जंगजू मनोज जरांगे पाटिल के पोस्टर लहराए गए। कांग्रेस राष्ट्रवादी ने उद्धव ठाकरे को वजीर आला बनाया था। एमआईएम को नाम रखने वाले भारतीय जनता पार्टी के साथ जा रहे हैं। इसी वक्त जमहूरियत खत्म हो गई। रुकन पार्लियामेंट असदुद्दीन अवैसी का बयान। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।